आढावा घेऊया टॉप 9 राजकीय बातम्यांचा। नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात जाहीर सभा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आज होणाऱ्या सभेची ऐन वेळेला आमची परवानगी नाकारली, गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, सभेची परवानगी नाकारल्यानं बच्चू कडूंचा शहांवर निशाणा। तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा, त्यांनी सभा घ्यायलाच नको होती, उलट दुसरीकडे घ्यायला पाहिजे होती। 26 तारखेला हिंदू मुस्लिम दंगल होण्याची भीती, दंगल होऊ नये म्हणून आमची माघार, बच्चू कडूंचं वक्तव्य। 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे। हनुमान जयंतीला हजारो रुपये देत लोकांना जमवलं, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांकडून जाहिरात। भाजपची संस्कृती रवी राणांनी बिघडवली, बच्चू कडूंचे रवी राणांवर गंभीर आरोप। तुम्ही पेपर मध्ये जाहिरात टाकता, जाहिरातीमध्ये म्हणता का तुम्हाला रॅलीमध्ये आले तर 1000 रुपये दिले जाईल। धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर या मतदारसंघात जेवढा झाला तेवढा कुठेच झाला नाही। मी स्वतः कडूंशी बोललो आहे, संघर्ष होऊ नये, अमित शहांची सभा होणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर राज्याचं नाव खराब होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कुठलीही भूमिका की ज्याने राज्याचं नाव आपल्या खराब होईल अशी कोणीच घेऊ नये असं आमचं मत आहे। इलेक्शन कमिशनचे नियम देखील असे आहेत की ज्यावेळेस मोठे नेते येतात त्यावेळेस त्यांना प्रिफरन्स मिळतो। राहुल गांधींच्या आज महाराष्ट्रात 2 जाहीर सभा, बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी परतवाडामध्ये सकाळी 11 वाजता सभा, तर प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता राहुल गांधींची सोलापुरात तोफ धडाडणार। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये जाहीर सभा, धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी मोडनिंब गावात सभा, तर ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी पवारांची तुळजापूरमध्ये सभा। हिंगोलीच्या वसमतमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची सभा, बाबूराव कोहळीकरांच्या प्रचारासाठी शिंदे अजितदादांची 11 वाजता सभा। नांदेडच्या हदगावमध्ये आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांसाठी सभेचं आयोजन, सभेपूर्वी ठाकरेंची 10 वाजता पत्रकार परिषद।